दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आणि या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांमधून 2 लाखांहून अधिक भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलंचा गजर आता घुमू लागलेला आहे। ही यात्रा सध्या सुरू आहे। आज सकाळी 5 वाजता ज्योतिबाला शासकीय अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर ज्योतिबाची विधिवत पूजा सुद्धा बांधण्यात आली। ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। हे दृश्य आपण पाहतोय। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण यावेळी करण्यात आली। संपूर्ण ज्योतिबा डोंगर परिसर गुलालानं न्हावून निघालेला आहे। दुपारी 12 वाजता मानाच्या सासनकाठ्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाणार आहे। ज्योतिबाच्या नावानं चांग भल, केदारनाथाच्या नावानं चांग भलच्या गजरात आपण पाहतो की ज्योतिबा मंदिर परिसरात चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। रत्नासूर राक्षसाचा जो वध झाला तो वधाचा दिवस म्हणजे आजची चैत्र यात्रा। तर आपण पाहतो की या ठिकाणी विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण सत्याचा असत्यावर विजय अशा प्रकारचा आजचा दिवस मानला जातो आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर कर्नाटक, गोवा आणि इतर राज्यातून लाखो भक्त आपण पाहतो की या ज्योतिबा मंदिरात येत असतात, गुलाल खोबऱ्यांची उधळण करत असतात आणि त्याचबरोबर मानाच्या 108 सासन काठ्या आहेत त्या खांद्यावर घेऊन आपल्याला पाहतोय की तल्लीन होऊन नाचत असतात। तर आपण पाहतो की विजयाचा दिवस म्हणून प्रत्येक जण इथे येत असतो। आपल्या आयुष्यात देखील अशाच प्रकारचा दिवस कायम येत राहो आणि सुख समृद्धी बहरत राहो अशा प्रकारचं मागणं बा ज्योतिबाकडे करतात आणि एकूणच आपण पाहतो की ज्योतीचे पूजक असणारे हे भक्त सर्व तल्लीन होऊन या ठिकाणी मंदिर परिसरात अक्षरशः नाचत असताना दिसत आहेत। कॅमेरा मृत्यूचा प्रताप नाईक, झी 24 तास, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर।